एक दशक भाजपमध्ये राहून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतलेल्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्यात। आपला पवारांवर विश्वास असून त्यांनी सांगितलं तर पाकिस्तानमधून निवडणूक लढवायलाही आपण तयार आहोत असं त्या म्हणाल्यात। अत्यंत हलक्या-फुलक्या शैलीत त्यांनी केलेल्या वक्तव्याची तितक्याच हलका-फुलका समाचार घेणारा हा खास रिपोर्ट। साहेबांनी सांगितलं लढतं मी पाकिस्तानात जाऊन लढेल, पाकिस्तानात जाऊन लढेल, पाकिस्तानात जाऊन लढेल, पाकिस्तानात जाऊन लढेल। याला म्हणतात आपल्या नेत्यावर असणारा विश्वास, आपल्या नेत्यावरची अढळ निष्ठा, श्रद्धा, भक्ती वगैरे वगैरे। या निष्ठेपुढे विधानसभेचं तिकीट, आमदारकी वगैरे किती तुच्छ गोष्टी आहेत तुम्हीच सांगा। दोन 2014 साली सूर्यकांता पाटील जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बाहेर पडल्या तेव्हा देखील त्या अशाच निर्मोही होत्या। कुणाला तिकीट मिळालं, कुणाला राज्यसभा मिळाली, कुणाला विधान परिषद मिळाली, याचं त्यांना काहीच देणं घेणं नव्हतं। आपल्याला संधी मिळाली नाही याचं त्यांना एका पैशाचंही दुःख नव्हतं म्हणे। तुम्हीच ऐका। काय झालं होतं, 2 लाखांनी हरलेल्या माणसाला का राज्यसभा तुम्ही दिली? माझं तिकीट घेऊन रायगड लढवणाऱ्या तटकऱ्यांना का तुम्ही विधान परिषद दिली? एकाच जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष, हा तर आमच्याकडचा चमत्कार होता। म्हणजे जणू काही महाराष्ट्रातल्या इतर भाग कामच करत नाहीत राष्ट्रवादीमध्ये। पक्ष सोडताना सूर्यकांता पाटील यांचा शरद पवारांच्या नेतृत्वावर इतका विश्वास होता की विचारू नका। पवार हे लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहेत, पवार म्हणजेच पक्षातली लोकशाही असं त्यांना वाटत होतं। पण हे सगळं कदाचित त्यांच्या मनात असावं। प्रत्यक्षात त्या काय बोलत होत्या ऐका। पक्षामधला संवाद संपला, पक्षामधला विचारविनिमय संपला, पक्षामध्ये एकाधिकारशाही आली। एकाधिकारशाही ही कार्यकर्त्यांचा घात करत असते, तोच घात माझा झाला। कट टू 2024। भाजपमध्ये एक दशक घालवल्यानंतर त्यांना आपली चूक उमगली। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत त्यांच्या मनाची किती घालमेल सुरू असेल याची तुम्ही कल्पना करू शकाल। पण जसे लोकसभेचे निकाल लागले तशी त्यांना आपली चूक लक्षात आली। आपण कुठल्याही पक्षात असलो तरी आपल्या डोक्यातून पवार नावाचं पिल्लू जाणार नाही हे त्यांना लगेच समजतं। हे आम्ही नाही, त्यांनी स्वतःच सांगितलंय। राष्ट्रवादीचा एकूण एक माणूस माझ्या संपर्कात होता आणि त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला। बरं झालं, धोका बसला असता त्यांना सुद्धा। आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चिटकले निघत नाही राष्ट्रवादीतून, आणि तेही शरद पवारांच्याच राष्ट्रवादी साहेबांचा ताईचा जीव आहे आणि खरंच जीव आहे। साहेब सांगितल्याने होत नाही, आपल्याला माझा स्वभाव माहित आहे। एका वयानंतर नियमित ब्लड टेस्ट करून घ्यावी असा सल्ला दिला जातो। जशी फिजिकल ब्लड टेस्ट आवश्यक आहे तशीच पॉलिटिकल ब्लड टेस्ट करणंही आवश्यक आहे, नाहीतर सूर्यकांता पाटील यांच्यासारखी अवस्था होऊ शकते। तब्बल 10 वर्ष भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पॉलिटिकल ब्लड टेस्ट केली आणि त्याचे रिझल्ट पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण आपल्या रक्तात काँग्रेस आणि राष्ट्रवादी असल्याचं त्यांना समजलं। माझ्या अध्यक्षाच्या साक्षीने सांगते, आपण मनात कळवून म्हणाला होता की काय करणार आहे तिथे जाऊन, मी त्या विचाराची नाही आहे। तिच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काही नाही करणार तिथे, मी काहीच नाही केलं साहेब। कहाँ गए मालूम नहीं, इधर गए कुछ नहीं, गिलास थोडा बारा ना, अशी झाली गोष्ट। त्यामुळे हास्यास्पद आहे, पण हे हसणं सुखाचं नाही आहे। तर काहीही न खाता पिता ग्लास तोडल्यामुळं सूर्यकांता पाटील यांना 12 आणे भुर्दंड पडलाय म्हणे। झालं गेलं विसरून शरद पवारांवर त्यांनी विश्वास ठेवलाय। आता शरद पवारांवर विश्वास ठेवणाऱ्यांचं पुढं काय होतं हे त्यांनाही चांगलंच माहिती असणार। पण तिकिटाची अपेक्षा बाळगून असणाऱ्यांना आता कात्रजप्रमाणे पाकिस्तानचाही एक ऑप्शन समोर येतोय, हीच काय ती बातमी। नांदेडहून अजिंक्य घोंगडेसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।